नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत, त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर मंडळी, आजची रेसिपी करणार आहे तुरीची थोडासा रस्सा असलेली भाजी. तर हे बघा, जसं कडधान्यांमध्ये चवळी, मूग, मटकी असतात तशी ही अख्खी तूर आहे. तर ह्याची मी एक शिट्टी काढून घेतलेली आहे. मस्त ही तूर अशी चेपल्या जाते. तर ह्याच पद्धतीने आपल्याला शिजून घ्यायची आहे. तर एका शिट्टीमध्ये ही छान शिजल्या जाते. यापेक्षा जास्त गाळही करायची नाही. तरी 5 तास पाण्यामध्ये ही तूर शिजून घेऊन आणि अगदी जेमतेम फक्त तुरीला बरोबर असेल एवढंच पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे याच्या खाली जास्त पाणी राहिलेलं नाही आहे. तर तूर शिजून झालेली आहे एक शिट्टी घेऊन. आता इथे बघा 2-3 लसणाच्या पाकळ्या, हे 2 तुकडे मी इथे घेतलेले आहे. हळद, ओली हळद आहे. 1 इंच तुकडा आहे इथे आल्याचा. थोडंसं घेणार आहे खोबरं आणि 4-5 घेणार आहे हिरव्या मिरच्या आणि छोटे छोटे 5-6 कांदे घेणार आहे. याचं आपल्याला करायचं आहे वाटण. तर इथे मी कांदे कापून घेते. छोटे छोटे कांदे आहेत, मोठे असले तर अगदी 2 मिडियम साईजचे कांदे असले तरीसुद्धा बास आपल्याला इथे होतात. कांदा साधारण आपला भाजलेला आहे. आता आपल्याला इथे खोबरं घालायचं आहे, मिरची घातलेली आहे, आलं घातलेलं आहे, लसूण आणि हळद सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. फार जास्त आपल्याला भाजायचं नाही. गॅस मी बंद केलेला आहे. थंड होईपर्यंत पॅनवरतीच मी हे ठेवणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला बारीक वाटायचं आहे. सर्व वाटण आपलं तयार झालेलं आहे. ज्या पॅनवरती मी वाटण केलेलं आहे त्याच पॅनमध्ये मी घातलेलं आहे 2 टीस्पून तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. गरजेनुसार आपण इथे वाटण घालायचं आहे. खूपच ग्रेव्ही तुम्हाला याच्यामध्ये करायची असेल तर भरपूर वाटण तुम्ही इथे घेऊ शकता, जेवढं वाटलं तेवढं. किंवा तुम्हाला जास्त ग्रेव्ही नसेल हवी तर वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता. हळद मी आताच वाटलेली आहे, त्यामुळे आता हळद मी इथे घालणार नाही. ओली हळद मंडळी मार्केटला येते, त्यामुळे ओली हळद मी आता घातलेली आहे. याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी घातलेले आहे लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून घालणार आहे रस्सा भाजीचा मसाला. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता. हिरवी मिरची सुद्धा आपण घातलेली आहे, म्हणून प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे. थोडीशी तिखट जर हे असेल भाजी तर ती जास्त छान लागते, म्हणून मी अर्धा टीस्पून मिरची पावडर, अर्धा टीस्पून मी रस्सा भाजीचा मसाला घातलेला आहे. बाकी हिरवी मिरची आपण वाटताना घातलेलीच आहे. हिरव्या मिरचीचा फ्लेवर या भाजीमध्ये छान येतो. हे बघा, एवढ्या वाटणामध्ये पण सुद्धा भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ही ग्रेव्ही तयार होते. तर यापेक्षा जास्त तुम्हाला ग्रेव्ही हवी असली तर तुम्ही संपूर्ण वाटणाचा इथे वापर करू शकता. पाणी याच्यामध्ये मी घालणार नाही. शिजवताना जेवढं पाणी मी घातलेलं होतं तेवढंच पाणी इथे वापरणार आहे. तुम्हाला थोडंसं पातळ हवं असतं तर नक्कीच तुम्ही पाणी घालू शकता. पाणी याच्यामध्ये मी घातलेलं नाही. तूर शिजायला जेव्हा मी कुकरला लावलेली होती त्यावेळेला मात्र मी थोडंसं मीठ घातलेलं होतं. तर मिठाचा अंदाज घेऊनच आपल्याला आता चव घेऊनच इथे मीठ घालायचं आहे. थोडंसं मीठ घालणार आहे. शिजताना जर तुरीमध्ये मीठ घातलं तर चव छान येते, म्हणून थोडंसं मीठ नक्की टाका. आणि भाजी करताना मात्र आठवण ठेवून आणि मिठाचा वापर आपल्याला करायचा आहे. थोडीशी घालणार आहे कोथिंबीर. या पद्धतीने
अख्ख्या तुरीची ही अशी भाजी नक्कीच करून बघा. भरपूर सारं प्रोटीन तुरीमध्ये असतं. तर कडधान्यांचाच हा एक प्रकार, जसं आपण कडधान्य खातो त्याच प्रकारे आपण ही नक्की करून खाऊ शकतो. तर तुरीला आपली छान उकळी आलेली आहे. व्यवस्थित मिक्स करू आणि इथे आपली तुरीची भाजी तयार झालेली आहे. भाकरी बरोबर, भाताबरोबर किंवा चपाती बरोबर आपण गरमागरम ही भाजी खाऊ शकतो. किंवा तुम्हाला जर घुगऱ्यांसारखी खायची असेल तर तुम्ही ही चमच्याने सुद्धा खाऊ शकता. भाजी आपली तयार झालेली आहे. मंडळी, आजची ही अख्ख्या तुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा. या पद्धतीने अख्ख्या तुरीची भाजी नक्की करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.